मी प्राध्यापक डॉक्टर सविता अशोक वटकर, भोगावती महाविद्यालय कुरुकली, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूर। मी इथं या ठिकाणी कविता सादर करते आहे। माझ्या कवितेचं नाव आहे ध्येय। ध्येय ठरवण्याची वेळ नेहमीच आपल्या हाती असते। ध्येय ठरवण्याची वेळ नेहमीच आपल्या हाती असते। बेसावध राहायचं नसते, यश आपल्याच हाती असते। बेसावध राहायचं नसते, यश आपल्याच हाती असते। ध्येयाची वाट बिकट असते, म्हणून मध्येच ती सोडायची नसते। ध्येयाची वाट बिकट असते, म्हणून ती मध्येच कधी सोडायची नसते। ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे पण कधी विसरायचे नसते। ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे पण कधी विसरायचे नसते। जिथे शौर्य गाजवायचे असते, तिथे अपयश थांबत नसते। जिथे शौर्य गाजवायचे असते, तिथे अपयश थांबत नसते। प्रयत्न करत राहायचे असते, फळाची अपेक्षा करायची नसते। प्रयत्न करत राहायचे असते, फळाची अपेक्षा करायची नसते। मागे वळून पाहायचे नसते, हीच तर ध्येयाची निश्चिती असते। मागे वळून पाहायचे नसते, हीच तर ध्येयाची निश्चिती असते। ध्येयवादी प्रवासासाठी प्रयत्नाची साथ असावीच लागते। ध्येयवादी प्रवासासाठी प्रयत्नांची साथ असावीच लागते। झेप आकाशी घेताना पृथ्वीची आस ठेवायची असते। झेप आकाशी घेताना पृथ्वीची आस ठेवायची असते। आणखी एक महत्त्वाचं सांगायचं आहे, माणूस म्हणून जगण्यासाठी हिंमत कधी हारायची नसते। माणूस म्हणून जगण्यासाठी हिंमत कधी हारायची नसते। ध्येय ठरवण्याची वेळ नेहमीच आपल्या हाती असते। ध्येय ठरवण्याची वेळ नेहमीच आपल्या हाती असते। धन्यवाद।